अगदी पाहायला गेलं तर 2 षटकांची मॅच आहे. तर इथून स्पीडअप करायचं आहे. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघासाठी. जो जिंकेल तो सुपर 5 मध्ये प्रवेश करेल. अगदी पंच सुद्धा पोहोचलेत. इथून गेम इज ऑन. पहिलं षटक फेकण्यासाठी पहिलाच बॉल पुढ्यात टाकला होता. अगदी उत्तर नव्हतं. पहिलाच बॉल निर्धाव आला. सुरुवात अप्रतिम श्रीरामची. ते 2 षटकांची मॅच आहे आणि इथून मात्र पहिला बॉल निर्धाव आहे. सुरुवात चांगली आहे. इथून पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. लाऊड अपील पंचांकडे. काय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी होते. हा डॉट बॉल आहे. सलगचा दुसरा निर्धाव बॉल आहे. अगदी पाहायला गेलं तर श्रीरामचा अजून 4 बॉलचा खेळ बाकी. आर फार दी ऑन स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक एंडला हा कोलाट टाकला होता. इथे पाहायला गेलं तर पुलर लेनचा बॉल. अगदी जर लो फुलटॉस बॉल पाहायला मिळाला होता. सलगचा तिसरा बॉल डॉट आहे. महत्वाची मॅच आहे आणि त्या मॅच मध्ये सध्याच्या स्थितीला अगदी मैदानाच्या आतमध्ये श्रीराम मुकणे आग ओकतोय गोलंदाजी ट्रॅक वरती असताना. इथे शॉर्ट पिच बॉल फटका पसतोय. चौथा बॉल डॉट. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. आर्स पार दी बॅक टू डगआउट येतोय. ती वसंत 11 स्टेशन टाकुरवाडी संघाला न्यू बॅटर उमेश मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकातील शेवटचे 2 बॉल आहेत. शॉर्ट पिच बॉल हमर केला. इथे फटका फसला. डाऊन द बॉल. शतरक्षक पकडला जाईल. झेल संपवला बॅटर उमेशचा खेळ. अगदी 5वा बॉल सुद्धा निर्धाव येतो. अगदी 5 बॉल वरती चांगली कामगिरी श्रीरामची. 5वा बॉल सुद्धा निर्धाव येतोय. सलगची दुसरी विकेट ऑन हायट्रिक वरती. श्रेयस ऑन स्ट्राईक वरती. इथे झेल उडालाय. डाऊन द बॉल. शतरक्षक इथे दुसरी धाव पूर्ण होणार का. सिंगल. दी फक्त एक धाव खर्च करत असताना इथून स्ट्राईक मात्र श्रेयसला मिळेल. सचिन अजूनही नॉन स्ट्राईक एंड वरती उभा होता. अगदी निराशा जरूर पाहायला मिळतायत. पहिल्या षटकानंतर एक धाव फलकावरती लागले गेले. महत्वाची मॅच आहे. अगदी 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
इथून जर पाहायला गेलं तर धावा येणं फार महत्वाचं आहे. संदीप गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. ऑन स्ट्राईकला श्रेयश आहे. इथून नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल सलामीला आलेला सचिन नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. इथे पहिलाच बॉल निर्धाव येतो. अगदी जशी गोलंदाजी श्रीरामनं केली होती तशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला ती पाहायला गेलं तर संदीप करतोय. अजून 5 बॉलचा स्केल शिल्लक आहे. जर पाहायला गेलं तर इथून स्ट्राईक वरती सचिनला येणं फार गरजेचं असेल, कारण सगळे नजरा सचिन वरती नॉन स्ट्राईक एंड वरती लागल्यात. अगदी इथे पुन्हा एकदा कोला टाकला होता. आणखीन एक डॉट बॉल. चार बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही जर पाहायला गेलं तर. आता मात्र इथून कशा पद्धतीचा खेळ होणार मैदानाच्या आतमध्ये. इथे बॅटची कडा एक धाव तर कंप्लीट केल्या. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही. या एका धावेच्या मदतीनं अगदी 2 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये. अजूनही शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. सचिन भरपूर उशिरानं स्ट्राईक वरती आलाय. अगदी जसा हर्षनं जे 3 बॉल डॉट केले आणि चौथ्या बॉलवरती विकेट टाकली तिथून मात्र मोमेंटम शिफ्ट झालं मुळगाव संघाच्या बाजूनं. हा बॉल अप्रतिम आहे. चापट मारल्या. सचिन जसा क्रीज वरती आला स्ट्राईक वरती आला आणि इथून मात्र चेंडूला फेकून दिलं गेलं. 6 धावेंसाठी षटकार. ती पाहायला गेलं तर इथून 6 धावा धावफलकावरती ऍड होतील. 8 धावा बनल्या गेल्या आहेत. प्रथम बॅटिंगचा निर्णय असं वाटतं की चुकीचा ठरला वसंत इलेव्हन स्टेशन टाकरवाडी संघासाठी. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून कशा पद्धतीने बॅटिंग होणार मैदानाच्या आतमध्ये. हा शॉर्ट पिच बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. इथून जर पाहायला गेलं तर शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट होणार या बॉलवरती. अगदी पाहायला गेलं तर षटकार आला तर 15 धावांचं टार्गेट राहील, कारण 14 धावा बनतील. चौकार आला तर 12 बनतील. 13चं समीकरण राहील. इथून काय होणार. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल आहे. 2 षटकांची मॅच आणि फुलटॉस बॉल. इथे मात्र गॅप मोठा. धावांना तोटा नाहीये. चेंडू चालला सीमा पार. या बॉल वरती रन्स मिळायला जातील त्या 4 आणि 4 धावेच्या मदतीनं पहिल्या इनिंग मध्ये धावा बनल्या गेल्या त्या 12. दुसऱ्या इनिंग मध्ये 13 धावसंख्येची गरज असेल ती मुळगाव संघाला. मात्र इथून 13 धावा वाचवाव्या लागतील त्या वसंत इलेव्हन स्टेशन टाकरवाडी संघाला.
वसंत 11 स्टेशन टाकरवाडी संघाला. मात्र तशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होईल का? चला पळसझरी संघ आणि वक्रतुंड जांभरूक टाकरवाडी संघ आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. श्रीराम ऑन स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती राजू आहे. ती पाहायला गेलं तर सचिनचा पहिलाच बॉल. इथून महत्वाची मॅच. वेगवान बॉल, पंच सांगतायत इट इज अ वाईट बॉल. अगदी अवंतर धावेनं एक धाव फलकावरती लागली जाईल. इथून जर पाहायला गेलं तर लो स्कोरिंग मॅच आहे अगदी, आणि इथून प्रत्येक धाव दोन्ही संघासाठी महत्वाची आहे. पहिल्याच बॉलवरती एक धाव तर खर्च केले सचिननं. इथून 12 बॉल 12चं समीकरण उरलंय. ती प्रत्येक बॉलवरती सिंगल पाहायला मिळेल का? चप्पल झाल्यात, चेंडू उडवला, झेल होईल का? अगदी डाय लगावले, अप्रतिम झेल आणि तिथून मात्र चौकार आला. सात धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 11 बॉल मध्ये. ती 13 धावसंख्येची गरज असताना इथून फटका फसला होता. धी पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरचा शतरक्षक बॉल वरती आला होता. झेल घेण्याचा प्रयत्न, डाय लगावली, मात्र लांब वरती राहिले. मोठा फटका इथे फसला गेलाय. पुन्हा एकदा झेल उडालाय. डाऊन द बॉल शतरक्षक. चुक्या होत आहेत. दुसरी धाव पूर्ण होईल का? दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अगदी पाहायला गेलं तर इथून मैदानाच्या आतमध्ये श्रीराम कॅप्टन्सी पारी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला डोकं शांत ठेवून मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. प्रत्येक बॉलवरती जाणतो की मोठे फटके मारण्याची गरज नाही आहे. इथून या धावा सहजरित्या बनवू शकतात. अगदी जर विचार केला गेला 13चं टार्गेट आहे आणि इथून 7 धावा तर बनल्या आहेत. अजून 6 धावसंख्येची गरज आहे. मोठा फटका फसलाय. पुन्हा एकदा झेल होणार का? भरपूर लांब वरती शतरक्षक आहे. अगदी पाहायला गेलं ना तर 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. 9 धावा बनल्यात. अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. या षटकातील पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून प्रत्येक धाव महत्वाची आहे दोन्ही संघासाठी. लो स्कोरिंग मॅच आहे, महत्वाची मॅच आहे. आणि इथून जर पाहिलं तर जे पहिलं षटक फेकलं होतं ना श्रीरामनं ते महत्वाचं होतं. अगदी हर्ष पारधीच्या विरोधात जी गोलंदाजी झाली ती अप्रतिम राहिली होती. पुन्हा बॉल चांगला आहे, फटका तर दर्जेदार आहे. शतरक्षक आहे त्या दिशेनं. एकापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. धी 9 धावा तर बनल्यात. अजून 2 बॉलचा 10 धावा तर बनल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 धावसंख्येची गरज आहे. अजून एक षटक येणं बाकी आहे. म्हणजे 8 बॉल 3चं समीकरण आहे. स्वीटशीटचा प्रयत्न आणि इथून मदन मात्र शतरक्षक आहे. चेंडू अडवला गेला. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. अगदी पाहायला गेलं तर 11 बनले आहेत पहिल्या षटकामध्ये. इथून पाहायला गेलं ना तर फक्त 1 धाव बनली होती पहिल्या इनिंगमध्ये वसंत 11 स्टेशन टाकरवाडी संघाची. आणि इथून अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये अगदी दोन्ही संघ उपस्थित आहेत, मात्र कर्णधार पाठवायचा आहे. हा सामना संपेल. जर आले नाहीत तर तुम्हाला 3 षटकांची मॅच पाहायला मिळेल. इथे फटका फसला जातोय. डाऊन द बॉल शतरक्षक. अगदी चुकी होते आणि इथून सामना मात्र विन होतोय तो मुळगाव संघ. अगदी
महत्वाच्या मॅच मध्ये इथून परास्त होतोय तो वसंत 11 स्टेशन टाकरवाडी संघ.